पंचीकरण. पंचीकरण ग्रंथामध्ये आज पान नंबर आहे 62. त्यावर दिलाय मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत. बरोबर आहे. चला, तर आपला जो विषय चालू आहे की शिष्याने श्री गुरूंना प्रश्न विचारला काय की मला तत्वज्ञान कशाने होईल. तेव्हा श्री गुरूने उत्तर दिलं होतं की या पंचीकरण ग्रंथाचा तू जर विचार केला, अभ्यास केला तर तुला ज्ञान होईल. त्यावेळेस पुन्हा त्या शिष्याने प्रश्न विचारला की म्हणे महाराजजी, ज्या पंचीकरण ग्रंथाचा अभ्यास करायला तुम्ही सांगत आहात त्या पंचीकरणाचा अभ्यास केल्यानंतर तत्वज्ञान होईल, अज्ञानाची निवृत्ती होईल, मला ज्ञान होईल, कर्माधिकाची निवृत्ती होऊन मला मोक्ष प्राप्त होईल असं तुम्ही म्हणता. परंतु तो पंचीकरण ग्रंथ तर प्राकृत भाषेत आहे, बोली भाषेत आहे. मी तर असाही त्या ग्रंथाला वाचू शकतो आणि त्यानुसार मला त्याचा अर्थबोध होऊन ज्ञान होईल. तेव्हा गुरुपासूनच हा ग्रंथ शिकलं पाहिजे याची काय गरज, असा काय केला होता प्रश्न. त्यावेळेस श्रीगुरूने सांगितलं की बाबा रे, जर गुरु वाचून ग्रंथाचं अध्ययन केलं तर अक्षर वाचता येतील, कदाचित थोडा बहुत अर्थही त्यातला कळेल, पण त्यातलं जे रहस्य आहे, मर्म आहे, तात्पर्य आहे, आशय ज्याला म्हणतात ते मात्र कळणार नाही. हे समजावून सांगण्याकरिता आता दृष्टांत दिला जात आहे. ठीक आहे. तर मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत, त्याच्या खाली लिहा कंसात, ब्रह्मनिष्ठ गुरु वाचून केवळ पंचीकरण ग्रंथ वाचल्याने ब्रह्मसुखाची अप्राप्ती झालं. बस, पूर्णविराम कंस बाण. ब्रह्मनिष्ठ गुरु वाचून केवळ पंचीकरण वाचल्याने ब्रह्मसुखाची अप्राप्ती होते हे सांगायचं या दृष्टांतातून. तर बघा, दृष्टांत वाचूया. कोणी एक श्रीमान गृहस्थ होता म्हणजे कोणीतरी गृहस्थाश्रमातला मनुष्य होता. पण कसा होता तो? श्रीमान याचा अर्थ होतो धनवान, श्रीमंत होता. तर कोणी एक श्रीमान गृहस्थ होता, त्याच्या मनात एक दिवस असा विचार आला की काय, की आपल्याजवळ पुष्कळ द्रव्य आहे. पुष्कळ द्रव्य म्हणजे भरपूर द्रव्य आहे. भरपूर म्हणजे आपल्याला जेवढं आवश्यक आहे त्यापेक्षा अतिरिक्त खूप काही द्रव्य आपल्याजवळ आहे. त्यापैकी थोडे बहुत जर आपण याच वेळी कुठल्या तरी गुप्त ठिकाणी गुप्तपणे दडवून ठेवले, लपवून ठेवलं, पुरून ठेवलं तर कोणत्याही संकटकाली मला उपयोग होईल असा तो विचार करू लागला. कारण पूर्वीचा काळ होता, बँक अशी व्यवस्था नव्हती. मग धन ठेवायचं कुठं? तर पूर्वीचे लोक धन पुरून ठेवायचे. सोनं चांदी ते शिक्के वगैरे करून मडक्यात भरून कुठंतरी जमिनीत म्हणा, भिंतीत म्हणा, घराच्या आतल्या कुठेतरी कोपऱ्यात म्हणा, म्हणजे आपापल्या सोयीनुसार पुरून ठेवत असायचे. ठीक आहे. आजही काही गावांमध्ये धनाचे हंडे वगैरे सापडतात. कळलं की नाही? चला, तर त्याने असा विचार केला की कधीतरी आपल्याला वेळ पडेल तेव्हा, संकट काळात त्याचा उपयोग होईल, तेव्हा आताच आपण हे सुरक्षित करून ठेवलं पाहिजे. असा कोणतेही संकट काळी मला उपयोग होईल असा विचार त्याच्या मनात आल्याबरोबर आपल्या स्वतःसाठी तयार केलेल्या अशा एका मोठ्या बागेत
सिद्धेश्वर नावाचे महादेवाचे एक देऊळ त्याने बांधविलेले होते. स्वतःला पूजापाठ करण्याकरिता एक खाजगी म्हणून स्वतः त्याने एक मंदिर बांधलं होतं, सिद्धेश्वराचं महादेवाचं मंदिर. स्वतःच्या बागेत. मोठा श्रीमंत होता तो. ठीक. त्याच्या शिखरावरील घुमटाच्या पोकळीत, ठीक आहे, शिखर जे कळस आहे वगैरे, तर त्याच्या घुमटाच्या एका पोकळीत कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही, ठेवताना कोणी पाहणार नाही, अशा व्यवस्थेत अशा ठिकाणी गुप्त रीतीने एक दिवस त्याने पुष्कळ द्रव्य नेऊन ठेवले, लपवून ठेवलं. ठीक आहे. व त्या संबंधाने एका निराळ्या वहीत नोंद करून ठेवली. ती अशी वहीत लिहून ठेवलं आहे की नाही. काय की संवत 1725 या वर्षी उत्तरायणात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या अष्टमी तिथीस आहे की नाही. चैत्र महिना, त्याच्यातला पुन्हा शुक्ल पक्ष. महिन्यात 2 पक्ष असतात. एक शुद्ध पक्ष त्याला शुक्ल पक्ष म्हणतात, दुसरा कृष्ण पक्ष त्याला वद्य पक्ष म्हणतात. तर शुक्ल पक्षातल्या पुन्हा कोणत्या दिवशी, अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहरी 12 वाजता, दिवसा 2 प्रहरी म्हणजे 12 वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटात 15 लाख रुपयांच्या सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. ठीक आहे ना. 15 लाखाच्या द्यावी सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या आहेत. ठीक आहे ना. 15 लाख म्हणजे आताचे नाही, त्या काळातले 15 लाख. कधीचे, 1725 आहे की नाही. संवत 1725. आता किती चालू आहे संवत, 2077. आता किती वर्ष झाले, 1725, 1825, 1925, 2025, 2025 म्हणजे 400 450 वर्ष झाले. त्या काळातले 15 लाख म्हणजे आजचे जवळजवळ काही कोटी रुपये. ठीक आहे जी. चला, मोहरा ठेवल्या आहेत. जेव्हा त्याचे काम लागेल तेव्हा त्या काढाव्या असं लिहून ठेवलं वहीमध्ये. अशी नोंद करून ती वही त्याने मोठ्या बंदोबस्ताने गुप्त ठिकाणी ठेवली, आपल्या घरामध्ये सुरक्षित ठेवली आहे. ठीक आहे. कोणी तिला पाहणार नाही, सहसा सोडून नेणार नाही, अशा गुप्त ठिकाणी व्यवस्थित ठेवली. तिला उंदरं खाणार नाही, तिला काय. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तो गृहस्थ यात्रा करावयास गेला. ठीक. तेथे एकाएकी उद्भवलेल्या वाऱ्याने, यात्रेला खूप दूर गेला चारिधाम यात्रेला, आणि त्या काळात काही बसची वगैरे व्यवस्था नव्हती, पैदल यात्रा असायची, आणि खूप लांब गेला आहे. आणि तिथं गेला, पण योगायोग तिथं दुर्दैवाने काय झालं, एक मोठं संकट उत्पन्न झालं. काय, वादळ चालू झालं. तेथे एकाएकी उद्भवलेल्या वाऱ्याने त्यास तोंडावाटे एक शब्दही काढता न येऊन तो ताबडतोब मरण पावला. काहीतरी वीज पडली म्हणा, काहीतरी झालं, पण तिथं तो मेला. तेव्हा त्याच्याबरोबर गेलेली त्याची बायको व लहान मुलगा ही बिचारी एकटीच घरी परत आली. कसे तरी ते आपल्या घरी, आपल्या गावी वापस आले. आणि त्याचा विधी तिथंच केला, कारण पूर्वीची काही अशी व्यवस्था नव्हती गाडीची, कसं काय आणणार, तिथंच विधी केला. आणि हे दोघं, मुलगा आणि आई वापस आले. आणखीन काही बरोबर लोक असतील गावातले, तेही वापस आले. कालांतराने तो मुलगा लहानाच्या मोठा होऊन व्यापार करू लागला. ठीक. परंतु दुर्दैवाने त्यात वारंवार नुकसान होत गेल्यामुळे त्याचा रोख पैसा होता तो सर्व गेला. आहे की नाही. आता काय, व्यापार करू लागला गोष्ट खरी आहे, पण दुर्दैव, नशीब फुटकं. होता होता नुकसान होत 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 त्याचा जवळजवळ सर्वच पैसा संपला, विकेला लागला. ठीक आहे ना. रोख पैसा होता तो सर्व गेला. इतकेच नव्हे, पण उलट तो कर्जबाजारी झाला. ठीक. तेव्हा त्याचे धनको म्हणजे त्याला कर्ज देणारे, आहे की नाही. कर्ज देणारा जो असतो त्याला म्हणतात धनको, कर्ज घेणारा जो असतो त्याला म्हणतात ऋणको. तेव्हा त्याचे धनको मागण्या करून त्यास दुःख देऊ लागले, की आमचे पैसे कधी देतो, कधी देतो, कधी देतो. त्या दुःखाने त्रस्त होऊन तो आपल्याशी विचार करून म्हणाला की काय, अरे माझा बाप पिढीजात श्रीमान असून देण्या घेण्याचा फार मोठा व्यवहार करीत होता. असे आहे. त्याने विचार केला, माझे बाप दादा खूप श्रीमंत होते, खूप देण्या घेण्याचे व्यवहार करायचे. आज मी दुर्दैवाने भिकारी झालो आहे, पण मग
नक्कीच त्यांनी कदाचित कोणाला दिलेले असतील पैसे, कुठे लिहून ठेवले असतील, तर बघूया आपण त्यांच्या वह्या, असा तो विचार करू लागला. तर आपण एकदा आपल्या सर्व चोपड्या बारकाईने तपासून बघाव्या. चोपड्या म्हणजे वह्या. बारकाईने तपासून बघाव्या, जुन्या जुन्या वह्या. आणि जर काही कोणाकडे बाकी वसूल व्हावयाची आहे असे त्यात सापडले तर आपले बरेच काम होईल, आहे की नाही. चांगला विचार आला. अशी आशा मनात धरून त्याने आपल्या वह्या तपासण्यास सुरुवात केली. सारं जुनं दप्तर, बापाचं आज्याचं सारं दप्तर खाली काढलं आणि एक 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 वही, एक एक पान चाळून तो पाहू लागला, विचार करू लागला, वाचू लागला. त्या तसा त्या चोपडीत वर लिहिलेल्या सुरुवात केली. त्या तपासता असा शब्द आहे. तपासता त्या चोपडीत वर लिहिलेली 15 लाख रुपयांच्या सोन्याच्या मोहराबद्दलची नोंद होती. ती त्याच्या अवचित म्हणजे अचानक दृष्टीस पडली. त्याला तो कागद वाचायला भेटला. अरे बापरे, 15 लाख रुपये ठेवलेले आहे म्हणे. आणि आपल्याच मंदिरात, ते काही कोणाचं सरकारी किंवा असं सामुदायिक मंदिर नाही, आपलंच मंदिर आहे, आपण सहज काढू शकतो त्याच्यातून, असं त्याला वाटलं. ती नोंद वाचताच त्याला आनंद झाला, आहे की नाही. कोणती नोंद? 15 लाख रुपयाची नोंद. काय नोंद होती? की चैत्र संवत 1725 या वर्षी उत्तरायणात चैत्र महिना शुक्ल पक्ष अष्टमी तिथीला दुपारी 12 वाजता आणि मंदिराच्या घुमटात ठेवले आहेत काय? 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या. मग त्यांनी काय केलं, वाचलं आणि लगेच गावात गेला आणि गौंडी लोकांना बोलवून आणलं. कारण तो आता कळस आहे, ते घुमूट आहे, ते उतरावं लागेल ना, तसे कसं काय काढते त्या मोहरा. बघा, लागलीच म्हणजे ताबडतोब पाथरवट, गवंडी व मजूर याच बोलावून. पाथरवट, गवंडी, मजूर. पाथरवट म्हणजे दगड तासणारे, दगडाचे काम करणारे लोक, त्याला म्हणतात पाथरवट. पुन्हा गवंडी लोक रचून पुन्हा ते व्यवस्थित बनवणारे वगैरे. मजूर व आणखी काही मजूर. पाथरवट, गवंडी व मजूर याच बोलावून आणून त्याने त्याचकडून देवळाच्या शिखराचा घुमट खाली उतरविला, है की नाही. आणि त्यात सोन्याच्या मोहरांचा तपास केला, पण त्यात काहीही सापडले नाही. त्याला वाटलं अरे झालं कसं काय, कळलं. त्यामुळे तो खिन्न होऊन म्हणजे दुःखी होऊन तो मनात विचार करू लागला की काय ही रक्कम वहीत खोटी लिहिली गेली म्हणायचे काय. म्हणजे असं खोटं उगच लिहून ठेवलंय की काय वहीमध्ये, असं वाटायला लागलं. कुणाला? त्या माणसाला, त्या मुलाला. की या नोंदीचा अर्थ मला बरोबर करता आला नाही म्हणावे. संशय आला, ह्या लिहिलेल्याचा अर्थ मला करता आला नाही, किंवा असंच काहीतरी चुकीच्या लिहिल्या गेलं, नेमकं दोन्हीपैकी काय असावं असा विचार करू लागला तो. की काय म्हणावे तरी काय करावं आता, असा विचार करून ती नोंद त्याने आपल्या एका मित्राकडून वाचली. मग त्याला असं वाटलं आपल्याला कदाचित अर्थ कळाला नसेल, मग आपल्या मित्राला बोलवलं आणि त्याला सांगितले जरा वाच बरं. त्याने वाचलं आणि त्याने तसाच अर्थ सांगितला की मंदिराच्या घुमटात काय आहे, 15 लाख रुपयाच्या मोहरा ठेवलेल्या आहेत. तेव्हा त्यांनी तिचा अर्थ त्याप्रमाणे सांगितला. म्हणजे असा काय की देवळाच्या शिखरातल्या घुमटात धन ठेवलेले आहे असा हिचा अर्थ होतो. तर त्याप्रमाणे तो घुमट तपासा, चेक करा, पाहून घ्या, पाडा त्याला, असं तो म्हणाला. प्रत्येक मित्र असं सांगत गेला. तेव्हा त्या मुलाने सांगितले की आम्ही तो तपासून बघितला, घुमट खाली उतरवला, पाहिलं, पण त्यात आम्हाला काही सापडलं नाही, पण त्यात काही मिळाले नाही. ते ऐकून तो मित्र म्हणाला, तर मग ही रक्कम खोटी खर्ची घातलेली असली पाहिजे, असंच उगत लिहून ठेवलेलं असलं पाहिजे. तेव्हा त्याने पुन्हा तीच नोंद दुसऱ्या एका मित्राकडून वाचविली. दुसऱ्या मित्राला वाचायला दिलं. त्याने पहिल्या मित्राप्रमाणे सांगितले, काही वेगळं सांगितलं नाही. तितक्यात तेथे असलेला तिसरा एक इसम म्हणजे मनुष्य म्हणाला. तिसराच एक मनुष्य तिथं आला होता. इसम मनुष्य म्हणाला, अहो, खोटी रक्कम खर्ची घालून लिहून ठेवली आहे असे तुम्ही म्हणता, ते विचार केल्याशिवाय म्हणता, आहे की नाही. तुम्हाला काही विचार नाही, बुद्धी नाही आहे. जे लिहून ठेवलंय ते बरोबर आहे. असं खोटं उगच काही कोण लिहून ठेवीत नसतं. आणि पहिले लोक, जुने लोक प्रामाणिक होते.
ते असं काही खोटं लिहून ठेवायचे नाही, आहे की नाही, असं तो म्हणू लागला. विचार केल्याशिवाय म्हणता असे मला वाटते, यामध्ये लिहिलेल्या सोन्याच्या मोहरा कोणापासून तरी विकत घेतल्या असतील आणि त्यांच्या किमती इतकी रक्कम कोणत्या तरी खात्यास खर्ची घातली असेल, तर तू आपल्या चोपड्यात अशी रक्कम आहे की नाही ते नीट तपासून पहा, असं त्या माणसाने सल्ला दिला. काय सल्ला दिला? म्हणजे हे जे लिहिलेलं आहे हे खोटं असणार नाही. तू एक काम कर, ही जी वही आहे ना, ह्या वहीला सोडून दुसरी आणखीन जी खर्चाची वही आहे त्या सालातली, त्या वर्षातली, तीच पाय तू. कारण सोने काही घरात थोडी उत्पन्न होतं, पैसे देऊन कोणाकडून तरी विकत घेतले असेल ना, मग त्याचीही नोंद असेल. कारण पूर्वीचे लोक वहीत लिहून ठेवायचे, जमा पण खर्च पण, की इतक्या इतक्या रुपयाचं अमुक अमुक विकत घेतलं, पुन्हा इकडं अमुक इतकं इतकं हे विकलं, तेव्हा त्याचा इतका इतका पैसा आला, जमा झाले, खर्च झाले, सारं लिहून ठेवायचे. मग त्या वर्षातल्या दुसऱ्या वहीमध्ये तू तपासून पहा की पैसे देऊन कुणाकडून ह्या सोन्याच्या मोहरा विकत घेतलेल्या आहेत किंवा नाही. जर विकत घेतलेल्या असं सापडल्या तर नक्कीच मग या घुमटामध्ये त्या ठेवलेल्या असल्याचं पाहिजे, कारण खर्चात सापडत नाहीये. आणि मग विकत घेतल्या जर सापडल्या तर नक्कीच त्या ठेवलेल्या असणार, असा सल्ला दिला त्या माणसाने. ती नीट तपासून पहा. तेव्हा त्याने त्या वर्षाच्या सर्व चोपड्या, सर्व वह्या तपासून पाहिल्या. त्यात निरनिराळ्या माणसाकडून त्या सोन्याच्या मोहरा घेतलेल्या होत्या. सापडलं त्याला की आमच्याकडून इतक्या मोहरा घेतल्या, त्याच्याकडून 2 लाखाच्या घेतल्या, याच्याकडून 1 लाखाच्या घेतल्या, अशा एकूण किती 15 लाखाच्या मोहरा विकत घेतलेल्या आहेत असं त्याला सापडलं होत्या. व त्या सर्वांचे रुपये चुकवलेले होते, म्हणजे दिलेले होते. त्या सर्वांचा तपशील निघाला आणि 15 लाख रुपयांच्या सोन्याच्या मोहरांची रक्कम एका निराळ्या चोपडीत देवळाच्या शिखरावरच्या घुमटाच्या खात्यात खर्ची घातलेली आहे, असं लिहिलेलं सापडलं. म्हणजे घेतलेल्याही सापडल्या आणि दुसऱ्या एका वहीत आणखीन असंही सापडलं. कारण मग घेतल्या तर ठेवल्या कुठं? मग इकडं खर्चाच्या वहीत सुद्धा लिहून ठेवलंय, कारण जमा खर्च सारखा दिसला पाहिजे ना. मग तिकडे लिहून ठेवलं आहे की 15 लाखाच्या मोहरा या वर्षी आम्ही खर्ची घातल्या, म्हणजे त्या देवळाच्या घुमटामध्ये ठेवलेल्या आहेत. त्याची नोंद दुसऱ्याच एका वहीत करून ठेवलेली आहे. जर जरूरत वाटेल तर त्या दुसऱ्या वहीत ती नोंद पाहून घ्यावी, असं स्पष्ट लिहून ठेवलेलं होतं. एका निराळ्या चोपडीत देवळाच्या शिखरावरच्या घुमटाच्या खात्यास खर्ची घातलेली आहे असे लिहिलेले सापडले. ते पाहून सर्वजण आश्चर्य पाहून म्हणू लागले. आता तिथे अनेक जण विचार करायला जमले ना, मग साऱ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. असं लिहिलंय स्पष्ट बुवा, एकाच वहीत नाही 2-3 वहीत अशा वेगवेगळ्या प्रकारे नोंद आहे आणि साऱ्याचा अर्थ तोच निघतो आहे. आणि जर असं आहे आणि तर सापडायला पाहिजे मग त्या मोहरा, आणि आपण तर ते मंदिराचं घुमट उतरवलं आहे, सापडलं तर काहीच नाही, नेमकं काय असेल विचार करू लागले. पाहून म्हणू लागले, आपण सर्वजण अडाणीपणाच्या समजुतीने या वहीत लिहिलेली रक्कम खोटी आहे असे म्हणत होतो, पण ती खोटी नाही. घुमटात द्रव्य ठेवले आहे ही गोष्ट आता निर्विवाद आहे, म्हणजे याच्यात काही संशय नाही, वादविवाद करायला काही चान्सच नाही, नक्कीच ठेवलेले आहेत. पण ते आपल्याला सापडत नाही हेच खरे. बरं, ठेवलेले आहे यात काही संशय नाही, पण इकडं पाहावं तर सापडत नाही, मग नेमकी काय भानगड असावी असा विचार चालू झाला. पण ते आपल्याला सापडत नाही हेच खरे. मग ते कोणीतरी चोरून नेले म्हणा. एक तर कदाचित काय झालं असेल, कोणीतरी ते माहीत पडलं असेल कुणाला, ह्या बाबाने काय घुमटात एवढ्या मोहरा ठेवल्या आहे, नंतर कोणी आपले वडील यात्रेला वगैरे गेल्यानंतर कोणीतरी चोरून नेल्या असतील, एकतर असं असेल. किंवा मग ते कोणीतरी चोरून नेले म्हणा, किंवा ठेवते वेळी काहीतरी गडबड झाली म्हणा, म्हणजे ठेवायला दिल्या गावड्याकडं, ते बांधकाम चालू झालं, थोडे बारीक तिकडे गेले, तेवढ्यात त्यांनी बाजूला काढून ठेवल्या, मंदिर बांधलं, घुमट बांधलं आणि सांगितलं काय की ठेवले आहे म्हणून. अशी काहीतरी गडबड झाली असं, मग नेमकं काहीतरी झालं आहे, गडबड झाली म्हणा. खरे काय असेल ते कोणास कसे कळणार. एकंदरीत ते द्रव्य न मिळाल्यामुळे त्या मुलाला अतिशय वाईट वाटले व तो त्या संबंधाने ज्याला त्याला सचिंत होऊन विचारी, सचिंत म्हणजे चिंतेने युक्त, चिंताग्रस्त होऊन प्रत्येकाला दीन होऊन विचारायचा, अहो तुम्हाला तरी काही याचा अर्थ कळाला सांगा ना, अहो माझे पैसे खर्च झाले, मंदिर उतरवलं मी,
आहे नाही, घुमूट पाडलाय, लोक मला नाव ठेवू राहिले, माझी निंदा करू राहिले, लोक म्हणतात पहा बापाने मंदिर बांधलं आणि पोराने पाडलं, आता करू तरी काय. बरं आता पैसेही नाही पुन्हा तसं बांधायला, चिंता करू लागला बिचारा. त्या संबंधाने ज्याला त्याला सचिंत होऊन विचारी, पण त्या संबंधाने कोणीच काही उलगडा करू शकेना, कोणाला काही कळेना, उत्तर देता येईना. जो तो यायचा ती वही वाचायचा, बस तेवढंच त्यांना वाचता यायचं, पण त्याचा अर्थ काही कळत नव्हता. असे होता होता काही दिवसांनी त्याच्याच घराण्यातला एक वृद्ध बुद्धिमान मनुष्य दुसरीकडे राहत होता. त्याचा चुलता म्हणा किंवा चुलत आजा म्हणा, कोणीतरी बुद्धिमान मनुष्य त्याच्याच घराण्यातला दुसऱ्या गावी राहत होता. ठीक आहे ना. मग याच्या लक्षात आलं, अरे आपल्यामधलं जुनं माणूस कोण आहे, आमकाम काय दुसऱ्या गावाला राहतो, नक्कीच त्यांना याचा अर्थ कळू शकेल. म्हणून तो मुलगा ती वही घेऊन त्यांच्याकडं गेला. त्याच जवळ जाऊन त्या संबंधाने इत्थंभूत हकीकत, म्हणजे सर्व पहिल्यापासून तर शेवटपर्यंत काय काय घडलं, काय काय झालं ते सर्व हकीकत म्हणजे काय, गोष्ट कहाणी काय काय घडलं ते त्याने कळविली. व म्हटले की आजोबाजी महाराज, द्रव्य मिळाले नाही त्याच्याविषयी चिंता उत्पन्न झाली आहे. इतकीच नाही, पण देवळाचा घुमूट त्या द्रव्यासाठी उतरवला आहे. त्यामुळे सर्व लोकात चर्चा चालू झाली आहे. काय, बापाने देऊळ बांधवले व चिरंजीव शहाणे निघाले, अशा साऱ्या गावात काय चालू आहे, चर्चा. ठीक आहे ना. त्यांनी ते पाडून टाकले असं लोक म्हणतायत म्हणे. असा माझ्या संबंधाने दुर्लौकिक पसरला आहे. दुर्लौकिक म्हणजे दुष्कीर्ती आहे की नाही, पसरला आहे, निंदा होऊ लागली जगामध्ये. माझ्या संबंधाने दुर्लौकिक पसरला आहे, त्यामुळे मला अतिशय वाईट वाटत आहे. बरे, द्रव्य नाही तर नाही, पण पुन्हा घुमूट तरी चढवून पूर्वत करावा. चढवून पूर्वत करावा म्हणजे पुन्हा जशाचा तसा बांधावा असा विचार करावा. तर त्यासाठी सुद्धा आता अजिबात पैसे नाही, खायला मावतान झालो आम्ही, करावं तरी काय. पण पुन्हा घुमूट तरी चढवून पूर्ववत पहिल्यासारखा करावा असे म्हटले तर त्यास लागणाराही पैसा माझ्याजवळ नाही. एवढंच नाही तर ज्या लोकांना मजुरांना बोलवलं होतं ना घुमूट उतरवण्यासाठी, तर त्यांचं बिल सुद्धा तसंच बाकी आहे. ते पैसे सुद्धा देण्यासाठी माझ्याकडं नाही. मला वाटतं आता 15 लाखाच्या मोहरा भेटतील, मग त्या देऊन टाकू. पण झालं उलटच, तेही मागं लागले आमचे पैसे दे म्हणून. करू तरी काय, चिंता करू लागला बिचारा. ठीक. इकडे बरं दुसरी बाजूला सावकारांचं कर्ज घेऊन बसतोय, बऱ्याच सावकारांचं, तेही मागं लागले हात धुवून. इकडे सावकार लोक आपल्या पैशा संबंधाने वारंवार तगादा करीतच आहेत, वारंवार मागणी करत आहेत. या सर्व गोष्टीमुळे माझा जीव अतिशय त्रासून गेला आहे, कंटाळलो मी. काय करू आजोबा, काहीतरी तुम्ही सल्ला सांगा, असा म्हणतोय तो मुलगा. ठीक. अशा स्थितीत आपण कृपा करून या संकटातून पार पाडण्याचा काही उपाय मला सांगाल तर आपले मजवर मोठे उपकार होतील, असा तो मुलगा त्या आजोबाला म्हणाला. शरण गेला बिचारा. असे त्याचे काकुळतीचे बोलणे ऐकून त्या बुद्धिमान वृद्ध मनुष्याच्या मनात दया उत्पन्न झाली. दया आली विचारायला. अरे आपलंच लेकरू आहे, भयंकर काकुळते आलं, दुःखाने त्रस्त आहे, याला आता मदत केली पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट त्या आपल्याला शरण आलाय, आपल्याला आलेला साष्टांग दंडवत त्याने घातलाय. बरं, आजोबा आजोबा म्हणतो आहे, काकुळते आलेला आहे, सेवा करतो आहे. कळलं की नाही. हा, लगेच आल्या त्याने खोली झाडली, झाडून काढली, त्याने पाय दाबू का म्हणतो, कपडे धुवून देऊ का म्हणतो, एवढी सेवा बी करतो आहे तो. दया आली कुणाला, आजोबाला. कुणावर, त्या माणसावर, मुलावर. वृद्ध मनुष्याच्या मनात दया उत्पन्न झाली आणि तो म्हणाला, अरे बाळा, तू एवढ्या दिवसापासून इथे येऊन राहिला आहे, काय तुझी इच्छा आहे. कळलं की नाही. असं विचारू लागले. कोण, गुरु जशी विचारतात शिष्याला, तसं ते म्हातारा विचारू लागलं या मुलाला. ठीक आहे. अरे बाळा, तू काही काळजी करू नको, तुझ्या वहीत जे काही लिहून ठेवलेले आहे ते अगदी खरे आहे. बस एवढं म्हणताच त्याला होश आली. कुणाला, मुलाला. होश आली म्हणजे काय, आनंदित झाला, हसायला लागला, त्याला आनंद वाटला. वा वा, ज्यावर ते आपल्या आजोबा बोलतात त्यावर त्यात आपल्याला पैसे हे मिळणार, नाही की नाही. श्रीकृष्ण सांगितलं की ब्रह्म आहे, काळजी करू नको, तुला मुक्त केलंच म्हणून समज. बस शिष्य नाचायला लागतो. वा, आता आपल्याला काही टेन्शन नाही. उपदेश करायचा अजून पुढंच आहे.
अगोदरच खुश होऊन जातो. कळलं की नाही? तसं आहे. लिहून ठेवलेले आहे ते अगदी खरे आहे व त्याप्रमाणे ते द्रव्य तुला मिळेल असं त्या आजोबाने सांगितलं. काहीच काळजी करू नको, तुला ते पैसे सारे मिळून जातील. खिडकी उडाव. पण दरम्यान तू हा घुमट, ते आजोबा सांगतायत त्या मुलाला, ध्यान द्या. पण दरम्यान, दरम्यान म्हणजे त्या अगोदर, आता दरम्यान तू हा घुमट अगोदर पूर्वीप्रमाणे बांधून तयार करावास या हेतूने मी तुला हे 200 रुपये देतो, ते घे पाहू. ठीक आहे. त्या आजोबांनी सांगितलं एक काम कर, पहिले जसं घुमट होता ना तसाच पुन्हा बिलकुल हुबेहूब तयार कर. लांबी रुंदी आकार प्रकार सुद्धा तसाच असला पाहिजे. अहो आजोबा, अहो त्याला सुद्धा पैसे नाही ना हो माझ्याकडं. काळजी करू नको, हे घे 200 रुपये. आणि त्या काळात 200 रुपये म्हणजे 2 लाख. कळलं की नाही? आताची 2 लाख. हा, हे घे 200 रुपये आणि काय कर, जसंच तसा तू घुमूट बांधून काढ. करावास या हेतूने मी तुला हे 200 रुपये देतो, ते घे पाहू. पूर्वीच्या घुमटात, हा पण आणखी एक सूचना दिली आजोबाने. काय? बांधत असताना एक ध्यान ठेव, पूर्वीचा जो घुमट होता ना बिलकुल तसाच असला पाहिजे. त्यात कमी जादा करता कामा नाही. तो जर 5 फुटाचा असेल तर 5च फुटाचा, जेवढा रुंद होता तेवढा जसाच तसा बांधला पाहिजे. पूर्वीच्या घुमटात व तू बांधशील त्यात येत किंचितही फेरबदल होता कामा नाही, हे मात्र ध्यानात ठेवून तसे कर. ठीक आहे. मग ठीक आहे, तो तयार झाल्यावर मग काय कर, तो जेव्हा तयार करशील तू, तयार झाल्यावर तुम्हाला भेटायला ये म्हणे. कधी भेटायला ये तेही सांगितलं, तारीख वार. तो तयार झाल्यावर चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी, ठीक आहे, चैत्र महिना शुद्ध पक्ष शुक्ल पक्ष आणि अष्टमी तिथी, त्या दिवशी सकाळी मला येऊन भेट. सकाळी सकाळी माझ्याकडे ये म्हणे बरं का. आदल्या दिवशी सुद्धा येऊ नको, त्याच दिवशी ये, पण सकाळी ये. ठीक. हा दिवस मात्र अगदी चुकवू नकोस. आणि हा दिवस का तू जर चुकवला तर पुन्हा तुला वर्षभर वाट पाहावी लागेल, हे ध्यानात ठेव, सांगितलं आजोबाने. ठीक. मग असे सांगून त्याला जाण्यास निरोप दिला. गेला तो मुलगा 200 रुपये घेऊन. मग लागलीच तो मुलगा पूर्ववत घुमूट बांधण्याच्या कामास लागला. पुन्हा त्याने त्या गवंड्यांना वगैरे बोलवलं आणि सांगितलं म्हणे तुम्ही तो जो घुमूट पाडला ना तो पुन्हा जसाच तसा बांधा. कळलं की नाही? व त्या वृद्ध आजोबाने सांगितल्याप्रमाणे अगदी हुबेहूब पहिल्याप्रमाणे त्याने तो घुमूट बांधवला. हुबेहूब म्हणजे जसाच्या तसा, पहिल्यासारखाच, काहीच बदल नाही. पुन्हा तो घुमूट त्याने बांधून काढला. पहिल्याप्रमाणे त्याने तो घुमूट बांधवला आणि ठरल्याप्रमाणे बरोबर चैत्र शुद्ध, बिलकुल दिवस हुकला नाही तो, आहे नाही, कारण त्याला रोज विचारत पाहत होता कॅलेंडरवर, किती दिवस बाकी आहे, किती दिवस बाकी आहे, किती दिवस बाकी आहे. आणि बरोबर तो दिवस आला की लगेच काय गेला कुठं, आजोबाकडे. कळलं की नाही? पण दिवस मोजत राहिल्याने दिवस लवकर जात नाही, ध्यानात ठेवा. म्हणून कधीही दिवस मोजायचे नाही. हा चला. आणि ठरल्याप्रमाणे बरोबर चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी आजोबाच्या घरी जाऊन तो त्याला आपल्या घरी घेऊन आला. तो मुलगा त्याला आजोबाला आपल्या घरी घेऊन आला. तेव्हा आजोबाने सांगितल्यावरून त्याने नव्या घुमटा प्रित्यर्थ मोठा उत्सव केला. आजोबाने सांगितलं अरे म्हणजे तू एवढा मोठा नवा घुमट बांधला, आता मोठा उत्सव केला पाहिजे, काहीतरी भोजन बनव 10-50 लोकांचं, आहे की नाही, काही उत्सव कर. आणि त्याप्रमाणे त्याने सर्व केलं. नंतर सूर्य माध्यान्नी येत आहे, म्हणजे अगदी डोक्यावर येत आहे, 12 वाजेची वेळ झालेली आहे असं पाहून, नंतर सूर्य माध्यान्नी येत आहे अशा सुमारास म्हणजे 12 वाजता तो वृद्ध मनुष्य म्हणाला की चला आपण आता बागेत जाऊन सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ. निघाले सारे सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिराकडे दर्शन घेण्याकरिता. याप्रमाणे दोघांनी जाऊन महादेवांचे दर्शन घेतले व महादेवास प्रदक्षिणा घालीत असता त्या घुमटाची छाया म्हणजे सावली जमिनीवर पडली होती. ती आजोबाने मुलास दाखवून म्हटले, बघ इथं सावली आहे ना, इथं काय कर बाळा, देवळाचा घुमूट याला म्हणतात बरं. तुझ्या वहीत लिहिले आहे ना, घुमटात पैसे ठेवले आहे. घुमूट म्हणजे हा घुमूट कोणता, जिथं चैत्र शुद्ध अष्टमी दुपारी 12 वाजता जिथं त्या घुमटाची सावली जिथं पडली आहे तो हा घुमूट आहे. इथं खोद आणि म्हणजे तुला पैसे सापडतील. कळलं? चला. बाळा, देवळाचा घुमूट याला म्हणतात बरं. तर मग ही जागा खणून पहा
म्हणजे तीत म्हणजे त्या खोदलेल्या जागेत तिथं खचित म्हणजे निश्चित तुला द्रव्य सापडेल, धन सापडेल, मोहरा सापडतील. लगेच त्या मुलाने ती जागा खणविली, खोदून काढली. लोक बरोबर होते, गौंडी होते सारे, खोदविली. थोडीशी जमीन खणली गेली 1-1.5 फूट तर आहे की नाही, थोडीशी जमीन खणली गेली न गेली तोच तीत त्या जागेत 15 लाख रुपयांच्या सोन्याच्या मोहरा त्याच्या दृष्टीस पडला. मोठा हंडा तिथं सापडला आणि तो काढला. मग घरी घेऊन गेला, झाला तो मोठा श्रीमंत. कळलं की नाही? हा. मग त्या मुलाच्या आनंदास काय विचारावे, भयंकर आनंदी झाला तो. कारण आता बघा एकदम कंगाल झाला होता, आता एकदम श्रीमंत झाला. कळलं? इतके मोठे धन मिळाल्यामुळे तो पुन्हा श्रीमान म्हणजे धनवान झाला व त्याच्या दुःखाची निवृत्ती झाली. बरोबर? आता पहा बरे, हा झाला दृष्टांत. काय तात्पर्य निघालं ते सांगतायत ग्रंथकार. आता पहा बरे की वहीत जे लिहून ठेवले होते ते बिलकुल खोटे नव्हते. बरोबर? त्यातली अक्षरे सर्वांना वाचता येत होती. अनेकांनी ती वही वाचली, सर्वांना ती अक्षरं वाचता येत होती. थोडा थोडा अर्थही कळत होता. काय? चैत्र महिना, शुक्ल पक्ष, अष्टमी तिथी 12 वाजता आणि घुमटात पैसे ठेवले. काय अर्थ अवघड याच्यात सांगा बरं? सरळ आहे की नाही? प्रत्येकाला अर्थ कळतही होता, पण तात्पर्य कळत नव्हतं, रहस्य कळत नव्हतं. कळलं? हां. तर अक्षरे सर्वांना वाचता येत होती. तसाच त्याचा शब्दार्थही सर्वांस कळत होता, शब्दार्थही सर्वांना कळत होता. घुमटातही द्रव्य होते. बरं चला, घुमटात पैसे नव्हते, द्रव्य नव्हतं असं आहे का? असंही नाही. घुमटात द्रव्य पण होतं, अक्षराचा अर्थ सर्वांना कळत होता, पण पैसे सापडत नव्हते. कसं काय? त्याचं रहस्य कळत नव्हतं, तात्पर्य कळत नव्हतं. कळलं? घुमटात द्रव्य होते, पण त्या वृद्धा वाचून दुसऱ्या कोणत्याही माणसाकडून ते हाती येऊ शकले नाही. ते हाती येऊ शकले नाही, ते द्रव्य हाती येऊ शकले नाही. कारण काय की ते सर्व लोक वही वाचित होते. पण तीत म्हणजे त्या वहीत चैत्र महिन्याच्या अष्टमीच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी म्हणजे 12 वाजता घुमटात द्रव्य घालून ठेवले आहे असे लिहिणाराने काय खुबी करून ठेवली होती ती एकाच्याही ध्यानात आली नाही. काय खुबी होती, काय रहस्य होतं, काय अभिप्राय होता हे कोणालाच कळलं नाही. ती एकाच्याही ध्यानात आली नाही. परंतु त्या वृद्ध मनुष्याने असा विचार केला की पोकळ घुमटात अगोदर धन ठेवणारा ठेवील तरी कसे. त्या म्हाताऱ्याने विचार केला, लिहिलं आहे पण पोकळ घुमटात कसं काय एवढं मोठं द्रव्य ठेवील. आणि बरं दुसरी गोष्ट, एवढ्या घुमटामध्ये एवढं द्रव्य मावेल तरी कसं. बरं लिहिलं आहे ते खोटं नाही. आणि मग त्याच्या डोक्यात टूप पेटली. म्हणजे त्या आजोबाच्या लक्षात आलं की द्रव्य नेमकं कुठं असेल. पोकळ घुमटात अगोदर धन ठेवणारा ठेवील तरी कसे. शिवाय इतक्या लहान घुमटात 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा मावू तरी शकतील काय. कसे काय मावतील. तेव्हा अर्थातच त्या घुमटाची छाया म्हणजे सावली जमिनीवर ज्या ठिकाणी पडते तेथेच ते द्रव्य पुरून ठेवलेले असले पाहिजे असा निश्चय त्या आजोबाने अगोदर केला. आणि ते सुद्धा लिहून ठेवलेल्या दिवशीच व वर लिहून ठेवलेल्या वेळीच जेथे त्या घुमटाची छाया पडेल तेथेच खोदले तर मिळू शकेल. आहे की नाही. समजा इतर दिवशी किंवा इतर वेळेस जर खोदलं असतं तरी सावली कुठेतरी दूर गेलेली असणार त्यावेळेस दुसऱ्या काळात. मग ते खोदलं असतं, सापडलं असतं का नाही. म्हणून बरोबर तोच दिवस आहे की नाही, तोच महिना, तोच 15वाडा, तीच तिथी आणि तितक्याच वाजता बरोबर जर खोदलं तरच सापडणार असा निश्चय झाला होता त्या आजोबाचा. दुसऱ्या कोणत्याही महिन्यात व दुसऱ्या कोणत्याही वेळी घुमटाच्या छायेखालची जागा खणली तर मिळू शकणार नाही. तात्पर्य काय की ज्यावेळी त्या लिहिणाऱ्याचा अभिप्राय तात्पर्य असा काय की ज्यावेळी त्या लिहिणाऱ्याचा अभिप्राय बरोबर रीतीने समजणारा बुद्धिमान मनुष्य त्या मुलास मिळाला तेव्हाच त्याला द्रव्याची प्राप्ती झाली. ज्याने लिहिलं होतं त्याचा अभिप्राय बरोबर ज्याला कळाला त्याच्याकडूनच ती धनप्राप्ती झाली, इतराकडून नाही. कळलं. हा झाला दृष्टांत. ठीक आहे ना. तसं पंचीकरण ग्रंथ असू द्या किंवा कोणताही ग्रंथ असू द्या, ती भाषा जरी आपल्याला येत असली, आपण तो ग्रंथ आपल्या मनाने वाचण्याचा प्रयत्नही केला, अक्षरं कळतील, कदाचित त्याचा थोडा शब्दार्थही कळेल, पण असं जे रहस्य अभिप्राय तात्पर्य आहे ते कळणार नाही. याच्याकरिता ग्रंथ शिकावे लागतात. ते कुणाकडून? गुरुकडूनच शिकावे लागतात.
असं आहे. चला, उपरोक्त कथेचा सिद्धांत दृष्टांत झाला. आता सिद्धांत सांगतात. त्याचप्रमाणे एखाद्या संस्कृत प्राकृत आदी भाषात, संस्कृत भाषा असू द्या किंवा लोक भाषा असू द्या, प्राकृत भाषा असू द्या, त्याप्रमाणे एखाद्याला संस्कृत प्राकृत आदी भाषात लिहून ठेवलेले वेदांत ग्रंथ वाचता येत असतील व तो त्यातल्या नुसत्या शब्दांचे अर्थही वेळेला बरोबर समजत असेल, वाचता येत असेल, कदाचित त्याचा अर्थही थोडाफार त्याला समजत असेल, अर्थही वेळेला बरोबर समजत असेल, आणि त्यात लिहिलेले पोपट पंचीप्रमाणे क्वचित बोलूनही दाखवित असेल, आहे की नाही, त्यात लिहिलेलं बोलूनही दाखवित असेल पोपट पंचीप्रमाणे. पोपट पंचीप्रमाणे म्हणजे काय? जसं पोपटाला एखादी गोष्ट शिकवली तर तो काय करतो? बोलत राहतो, त्याला त्याचा अर्थ कळत नसतो. या बसा राम राम म्हणत राहत होतो, आहे की नाही. मग कोणी मनुष्य आला तरी, चोर आला तरी, एखादं कुत्र कात्र आलं तरी या बसा राम राम, या बसा राम राम, पण त्याला त्याचा अर्थ कळत नसतो. कळलं की नाही? किंवा काही त्या पोपटाला शिकून ठेवलं असतं काय, की पारधी येईल, यंत्र लावील, जाळं आथरील, त्या यंत्रावर बसायचं नाही, बसलं कदाचित ते जर उलट झालं यंत्र तर लगेच सोडून द्यायचं, घाबरायचं नाही. कळलं की नाही? म्हणजे मग तो अडकणार नाही. आणि ती म्हणत राहतो तोंडाने, पारधी येतो, जाळं लावतो, त्या यंत्रावर तो बसतोही कोण? पोपट. उलटाही होतो पण त्याचं रटणं चालूच, पारधी येईल, यंत्र लावील, त्यावर बसायचं नाही, बसलं तरी उलट झालं तर घाबरायचं नाही, आणि लगेच सोडून हे बोलतोय आणि पक्क धरून बसलाय, सोडायलाच तयार नाही, आहे की नाही. शुकनळी नाही त्याला म्हणतात. अशी गंमत आहे. हजारो लोकांना शिकवलं कोरोना, घाबरायचं कोरोना नाहीच, आहे की नाही. कदाचित झाला कोणाला तरी घाबरायचं नाही, कारण तो नाहीच आहे, सर्दीच आहे. विशेष सर्दीलाच नाव दिलंय काय? कोरोना. हजारो लोकांना सांगावं, लोक ऐकतात, पक्कही मनात ठेवतात, पण जर का डॉक्टरनी पॉझिटिव्ह म्हणलं तर तिथंच गळून जातात. आता काय करावं? चला, आणि त्यात लिहिलेले पोपट पंचीप्रमाणे क्वचित म्हणजे कदाचित बोलूनही दाखवित असेल. कसं बरं? म्हणजे परमात्मा सर्वत्र पूर्ण आहे असं बोलूनही दाखवित असेल. सर्वत्र कसा आहे परमात्मा? पूर्ण आहे. आपण काय? देहत्रयाचा द्रष्टा आहे कोण? परमात्मा. कळलं? अवस्थात्रयाचा साक्षी, 3 अवस्था, जागृत स्वप्न सुषुप्ती, 3 जागा आहे, तो साक्षी आहे. पंचकोशातीत आहे, 5 कोशाहून वेगळा आहे, सच्चिदानंद रूप आहे, इत्यादी, आहे नाही. कदाचित बोलूनही दाखवित असेल, ऐकतही असेल, इत्यादी ठरीव बोल, आहे नाही. काही ठराविक गोष्ट बोल सिद्धांत पोपटाप्रमाणे जेव्हा तेव्हा बोलून दाखवित असेल, बरोबर, व त्याचे बोल वास्तविक पाहता खरी आहेत. बरं, ते काही खोटं आहे असं नाही, ते सारं खरं पण आहे. देहरूप घुमटात झालं हे. देहरूप घुमटात, देह हाच काय आहे? एक प्रकारचा घुमट आहे. त्या घुमटात सच्चिदानंद आत्मस्वरूप द्रव्य आहे. तर देहरूपी घुमटात द्रव्य कोण? सच्चिदानंद स्वरूप आत्मा, हेच द्रव्य आहे. व त्याची नोंद करून ठेवली आहे आपल्या पूर्वजांनी. कुठं? श्रुती स्मृती ग्रंथांमध्ये, श्रुती स्मृती शास्त्ररूपी वहीत करून ठेवली आहे. असे जरी सर्व खरे आहे तरी पण मग ती वही, श्रुती स्मृती रूप वही आपण आपल्या मनाने वाचण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला देहरूपी घुमटात असणार सच्चिदानंद रूपी धन सापडणार नाही. मग ती वही किंवा ते लिहिलेलं आपल्याला कुणाकडून तरी समजावूनच घ्यावं लागेल, ते पण योग्य व्यक्तीकडून. त्या माणसाने आपल्या अनेक मित्राकडून ते वाचून घेतलं, कुणालाच त्याचा अर्थ कळला नाही. जेव्हा योग्य कोणी बुद्धिमान वयोवृद्ध आजोबा भेटले तेव्हा त्यांच्याकडूनच त्याचा अर्थ कळाला. त्याप्रमाणे ठेवली आहे. असे जरी सर्व खरे आहे तरी पण ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या द्वारे शास्त्राचे रहस्य समजावून घेतल्याशिवाय आत्मस्वरूप धनाची प्राप्ती कदापि होणार नाही. बरोबर? हा, तरी पण ब्रह्मनिष्ठ अशा असणाऱ्या कोण? सद्गुरूंच्या द्वारे, श्रीगुरूंकडून शास्त्राचे रहस्य, अभिप्राय, तात्पर्य समजावून घेतल्याशिवाय आत्मस्वरूप धनाची प्राप्ती कदापि म्हणजे केव्हाही होणार नाही. ब्रह्मदेवाचे उदाहरण देऊन सांगतात, असं इतिहासात घडलेलं आहे की नाही. भरपूर एक विद्वान मनुष्य होता, आहे की नाही, तरी पण त्यांना आत्मरूप धनाची प्राप्ती झाली नाही. असे कोण?
नारद मुनी आहे की नाही, महर्षी नारद नाव ऐकून आहे की नाही, किती सामर्थ्य, एका क्षणात वैकुंठात तर दुसऱ्या क्षणात मृत्यूलोकात, तर लगेच पुन्हा दुसऱ्या गोलोकात, वेगवेगळ्या लोकात, कैलासात, कुठेही जायचे ते आहे की नाही, एवढं सामर्थ्य होतं. 14 विद्या 64 कला येत होत्या कुणाला, नारदांना आहे की नाही, तेच दिले आहे. ब्रह्मदेवाचे पुत्र नारद मुनी ऋग्वेदादी 4 वेद, 4 वेद कंठस्थ होते, पुराण सारे 18 पुराण पाठ होते, इतिहास म्हणजे महाभारत वगैरे हेही सारं त्यांना कळत होतं आहे की नाही, इतिहास इत्यादी सर्व विद्यात पारंगत होते. 14 विद्या 64 कला त्यांना येत होत्या. तरी पण आपल्याला आत्मज्ञान झालेले नाही असे पाहून त्यास फार वाईट वाटले. कुणाला, नारदांना. आणि त्यामुळे मग त्यांना शरण जावं लागलं. कुणाला गेले शरण, सनत कुमारांना. त्यामुळे ते सनत कुमार सद्गुरु शरण गेले. ठीक आहे जी. आणि त्यांच्या उपदेशाने मग निरतिशय आहे की नाही, निरतिशय म्हणजे ज्याच्यामध्ये कमी जास्तपणा नाही आहे, पूर्ण सुख स्वरूप आहे ब्रह्म, अशा सुख स्वरूपाला ते प्राप्त झाले. तिला आहे उपदेशाने निरतिशय सुस्वरूप म्हटलंय बघा तिथं. सुस्वरूप नाही, तिथे शब्द पाहिजे काय, सुख स्वरूप. निरतिशय सुख स्वरूप. ठीक. पूर्ण अशा आत्म्याचे अप्रोक्ष ज्ञान, अप्रोक्ष म्हणजे प्रत्यक्ष साक्षात, अप्रोक्ष ज्ञान करून घेऊन विगत शोक झाले. विगत शोक झाले म्हणजे शोक त्यांचा नष्ट झाला, शोक रहित झाले, दुःख त्यांचं समाप्त झालं, असे छांदोग्य उपनिषदात विस्ताराने सांगितले आहे. म्हणून सद्गुरू लिहितात की, म्हणून सद्गुरू शरण जाऊनच चिंतन केलं पाहिजे. आपल्या इथं सुद्धा व्यवहारात उदाहरण घडलेलं आहे. आठवतं कुणाला, सर्वांना माहिती आहे. 1400 वर्ष जगले. किती, 1400. जगतं कोणी आजकाल. बरं ती काय लय जुनी गोष्ट आहे असं नाही की रामाच्या काळातली गोष्ट आहे असं नाही, आत्ताचीच गोष्ट आहे, कलियुगातली, 700 वर्षापूर्वीची. 1400 वर्ष जगले. कोण, चांगदेव महाराज योगाच्या सामर्थ्याने 1400 वर्ष. 100 वर्ष पूर्ण झाले की समाधी लावायची, निर्विकल्प समाधी. यमराजी यायची त्यांना नेण्याकरिता. अरे इथं अवघडच कोणतरी घेऊन गेलं यांना, नुसतं शरीर पडेल प्रेत, वापस जायची यमराजी. आणि यमराजी वापस गेले तर पुन्हा ते आपल्या शरीरात यायचे. कोण, चांगदेव महाराज आहे की नाही. किती सामर्थ्य होतं. साधं सामर्थ्य नव्हतं त्यांचं. 6 महिने त्यांची समाधी असायची. 100 वर्ष पूर्ण झाले की 6 वर्ष समाधी लावायची. कुठं, पुलतांबा, तापी तीरावर राजे म्हणतात, पण समाधी इथं येत आहे पुलतांबा, गोदावरीच्या काठावर. तिथं त्या काळात तिथं राहत असतील किंवा इथं राहत असतील, कसंही घ्या. तर 6 महिने जेव्हा समाधी लावून असायचे ना, तर आजूबाजूच्या पूर्ण परिसरात पंचक्रोशीत दूरपर्यंत जर कोणी मेलं तर लोक काय करायचं, त्या प्रेताला जाळायचं नाही, तिथं समाधी समोर आणून टाकायचं. मग एखाद्याचं कुत्रं जरी मेलं आणि त्याला जर ते कुत्रं आवडत असेल तर त्यांनी तिथे आणून टाकायचं समाधी समोर. असं खूप ढीग लागवायचा, असा 5-50 किलोमीटर असं ढीग लागायचा मेलेल्या माणसांचा. कळलं की नाही. आणि ते जेव्हा समाधीतून उठायचे, असं सर्वांकडे बघितलं, ज्यांच्या दृष्टी गेली तो उठून पळायचा, जिवंत व्हायचे. एवढं त्यांचं सामर्थ्य. चांगदेव महाराज. कळलं की नाही. इतकं सामर्थ्य आहे की नाही. वाघावर बसून प्रवास करायचे. आणि चाबूक कशाचा, सर्पाचा. किती सामर्थ्य. यमाला परतून लावायचं, यम सुद्धा वापस जायचा, म्हणजे यमाला सुद्धा फसवलं त्यांनी 14 वेळेस. किती सामर्थ्य. साधी गोष्ट आहे का, आहे की नाही. पण त्यांना सुद्धा सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आत्मज्ञान झालं नाही. कळलं की नाही. आणि मग गेली शरण कुणाला, मुक्ताबाईला, आहे की नाही. ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, स्वपन काका एका भिंतीवर बसलेले होते आळंदीला, तिथं गेले. मोठा इतिहास आहे तो. कळलं की नाही. तेव्हा पुढे त्यांना काय झालं, आत्मज्ञान. मग ते 65 ओळ्या लिहिल्या माऊलींनी त्यासाठी. पण त्या ओळ्याचा अर्थ सुद्धा त्यांना कळाला नाही. त्या ओळ्याचा अर्थ कळून घेण्यासाठी सुद्धा गुरुकडेच जावं लागलं, मुक्ताबाईकडे जावं लागलं. आणि नंतर अर्थ कळाला आणि नंतर मुक्त झाली. कळलं. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, असं त्यांचं वचन आहे. आणि चांगदेव 65 ग्रंथ प्रसिद्ध आहे. म्हणजे ही गोष्ट काही खोटी नाहीये. चला, कळलं जी. चला, तात्पर्य काय, गुरुला शरण जाऊन गुरुकडे जाऊनच काय ग्रंथाचं शिकलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे. असं नाही की आपल्या बुद्धीवर सोपे ग्रंथ घेऊ वाचून म्हणून. विस्ताराने सांगितले आहे. म्हणून सद्गुरू लिहितात की काय लिहितात, चौपाईमध्ये गेलाय ना, किती नंबरच्या, 5व्या. सद्गुरू मुखे समजिले जो तो ब्रह्म सुख पामे आजो, असं लिहिलंय की नाही.
सद्गुरूंच्या मुखाने समजून घ्यावं, तर तो म्हणजे तरच आज ब्रह्मसुख प्राप्त होईल असं लिहून ठेवलं आहे. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशा वाचून केवळ आपल्या बुद्धीने व विचाराने आत्म्याचा साक्षात अपरोक्ष बोध होऊ शकत नाही. तिथं शोध शब्द आहे, शोध शब्द खोडायचा आणि बोध शब्द लिहायचा शेवटची वळीत. ठीक आहे, चला. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशा वाचून केवळ आपल्या बुद्धीने व विचाराने आत्म्याचा साक्षात अपरोक्ष बोध होऊ शकत नाही. साक्षात अपरोक्ष बोध जर करून घ्यायचा असेल आपल्या स्वस्वरूपाचा, तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. होऊ शकत नाही. यासाठी तशा सद्गुरूला शरण जाऊन, तशा सद्गुरूला, तशा म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, तशा सद्गुरूला शरण जाऊन त्याने केलेला ब्रह्मज्ञानाचा उपदेश मुमुक्षुने आपले मन निश्चल करून, निश्चल करून म्हणजे स्थिर करून सदा सर्वदा हृदयात धरावा. गुरुचा उपदेश धरावा असे जे पूर्वी सांगितले आहे त्याचेच निरूपण पुढे केले आहे. जे गुरुंनी पूर्वी सांगितलं त्याचंच निरूपण आता पुढे या 6व्या चौपाईमध्ये येत आहे. पण तिचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.